नाशिक जिल्हा गटप्रवर्तक व पदाधिकारी बैठक CITU कामगार भवन येथे संपन्न। नाशिक जिल्ह्यातील गटप्रवर्तकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष कॉम्रेड कल्पनाताई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सिटू भवन येथे मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते। या मीटिंगला महत्त्वाचे मार्गदर्शन सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर DL कराड, आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या राज्य अध्यक्ष कॉम्रेड आनंदीताई अवघडे यांनी केले। मीटिंग प्रसंगी गटप्रवर्तकांनी सिटू संघटनेच्या नेतृत्वाखाली एकजुटीने आपल्या मागण्या मान्य करून घेण्याचे आवाहन सिटूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविदास आडोळे यांनी केले। गटप्रवर्तकांचे प्रलंबित प्रश्नांबाबतची माहिती संघटनेचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड संगीताताई भोये यांनी केले। मीटिंग प्रसंगी उपस्थित नाशिक जिल्हा संघटक कॉम्रेड छाया जाधव व उपस्थित गटप्रवर्तक महिला कर्मचारी। 18ला ज्यावेळेला मानधन वाढलं होतं त्यावेळेला सुरुवातीला केंद्र सरकारने ज्यावेळेला मानधन वाढवलं त्यामध्ये गटप्रवर्तक हा शब्द त्यांनी उच्चारला नव्हता। पण त्यावेळचे आरोग्यमंत्री JP नड्डा आता पण तेच आहेत, पण त्यावेळेला ते काँग्रेसमधून होते आणि आता BJP मधून आरोग्यमंत्री आहेत। तर त्यावेळेला JP नड्डांना आपले CITUचे सेक्रेटरी ऑल इंडियाचे तपन शेठ यांनी त्यावेळेला लगेच पत्र दिलं। 2018ला ज्यावेळेला आशांचं पत्र निघालं की आता जे 1,500 रुपये झालेले की आपले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार केरळचे जॉन ब्रिटास नाव आहे त्यांचं, त्यांनी हे संसदेमध्ये प्रश्न विचारला की तुम्ही 2018 पासून आशा आणि गटप्रवर्तकांचं मानधन वाढवलेलं नाही आणि त्यांचा मोबदलाही 2007 पासून कुठलाही वाढवलेला नाही। हा ज्यावेळेला प्रश्न त्यांनी विचारला त्यावेळेला त्या प्रश्नाला उत्तर देताना त्या सरकारने सांगितलेलं आहे की आम्ही 1,500 रुपये आशांना वाढवतो। आता त्यामध्ये आशांनी ज्यावेळेला पत्र ऍक्च्युअल निघत म्हणजे ते आता फक्त अनाउन्स केलेलं आहे, घोषणा केलेली आहे आपल्याकडे। आता त्याचं ज्यावेळेला प्रत्यक्षात पत्र निघेल त्यावेळेला माहित नाही आपल्याला त्यात गटप्रवर्तक शब्द असेल का आणि आपल्याला जे अनुभव येत गेलेले आहेत त्यावरून आपण असं समजतो की त्यात गटप्रवर्तक शब्द असणार नाही। आता जे काय होईल ते त्यावेळेला आपल्याला कळेल पत्र निघताना, पण आपल्याला पत्र निघेपर्यंत काय नाही की आपण समजतो की गटप्रवर्तकांचं नाव त्यात घेतलेलं नाही आणि त्यामुळे गटप्रवर्तक शब्द येईल का नाही आपल्याला गॅरंटी नाही, कारण मागचा अनुभव आपला कसा आहे। त्यामुळे आपण जे मागच्या वेळेला तपन शेठने जे पत्र दिलं होतं आणि त्यानंतर एक महिना अगोदर आशांचा GR निघाला आणि तपन शेठने पत्र दिल्यानंतर 1 महिन्यानंतर दुसरा GR निघाला जो गटप्रवर्तकांच्यासाठी 1,000 ची वाढ केली। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।